देशातील चौथ्या आणि पुण्यातल्या पहिल्या ॲपल स्टोअरचं उद्घाटन होत आहे। पुणेकरांनी या ॲपल स्टोअरसाठी गर्दी केली आहे। जेवढी गर्दी आतमध्ये आहे तेवढीच गर्दी बाहेर देखील पाहायला मिळते आहे। पुणेकरांचा हा प्रतिसाद आहे, कारण टप्प्याटप्प्याने लोकांना या ॲपल स्टोअरच्या आतमध्ये सोडण्यात येते। या ॲपल स्टोअरमध्ये ॲपलची नवनवीन प्रोडक्ट्स पुणेकरांना एकत्रित एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत। त्याचबरोबर ॲपलची स्वतःची सर्व्हिस टीम देखील असणार आहे। ॲपलची जी येऊ घातलेली प्रोडक्ट्स असतात त्याबद्दल लोकांना खूप मोठी उत्सुकता असते। ही सगळी उत्सुकता या ॲपल स्टोअरच्या माध्यमातून शमवण्याचा प्रयत्न होतोय। ॲपलचं भारतातील पहिलं अधिकृत स्टोअर जे आहे ते मुंबईत सुरू झालं, त्यानंतर दिल्लीमध्ये आणि 2 दिवसांपूर्वी म्हणजे 2 सप्टेंबरला बेंगलोरमध्ये तिसरं ॲपल स्टोअर सुरू झालं आणि हे चौथं पुण्यामध्ये सुरू होतंय। पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या गर्दीच्या रूपाने पुणेकरांचा प्रतिसाद देखील आपल्याला पाहायला मिळतोय। हे आपलं पुण्यात स्वागत आहे ॲपलचं, हे बोर्ड घेऊन हे पुणेकर उभे आहेत। हे तुम्ही कधी तयार केले? आज सवेरे से 15 मिनट पहले, अभी 5 मिनट पहले मिला। सकाळी तयार केलं आणि ब्लिंकिटवर म्हणजे ऑर्डर करून आम्ही मागवले ते सगळे। ब्लिंकिटवरून ऑर्डर प्रिंट करून मागवले, आता डिझाईन सकाळी करून मागवले। ॲपलची प्रोडक्ट्स आयफोन असतील किंवा इतर आपल्याला इतर स्टोअर्समध्ये पण मिळतात, पण या स्टोअर बद्दल तुम्हाला एवढी उत्सुकता असण्याचं काय कारण आहे? कारण की हे ॲपलचं ऑफिशियल स्टोअर आहे आणि चौथं स्टोअर आपल्या पुण्यामध्ये ओपन झालं, याचा फार आनंद आहे। आणि इथे जे नवीन प्रोडक्ट्स आहे ॲपलचे ते वाईडली अवेलेबल आहे, यांच्याकडे रेंज अवेलेबल आहे आणि ज्या नवीन नवीन गोष्टी या ॲपलच्या येणार आहेत त्या सगळ्यात पहिले पुणेकरांना अनुभवायला भेटणार आहे या स्टोअर्सच्या माध्यमातून। मित्रा, तुझं वय काय आणि तुला ॲपलच्या कोणत्या प्रोडक्ट बद्दल आत्ता सगळ्यात जास्त क्युरियोसिटी आहे? क्युरियोसिटी तर म्हणजे माझं नाव निषाद, 20 वय माझं, पुण्यात शिक्षण घेतो मी। क्युरियोसिटी सगळ्यात जास्त तर आता जो 9 तारखेला ॲपलचा इव्हेंट होणार आहे त्यात असं नवीन आयफोन्स आणि लॉन्च होणार आहेत, तर त्याची सगळ्यात जास्त उत्सुकता आहे। आणि माझा विचार चालू की ज्या दिवशी इकडे अवेलेबल होतील त्याच दिवशी मी इकडे पहिल्यांदा येऊन त्यांना एक्सपिरियन्स करेल। आपलं पुण्यात स्वागत आहे। तर तुम्ही ॲपलचा टी शर्ट घालून आलेला आहात, तर हे एवढं सगळं ॲपल प्रेम कधीपासून आहे तुमच्यामध्ये आणि काय? फर्स्ट आईफोन लिया था तो आईफोन 6 लिया था, उसके बाद से ये शुरू हुआ। आईफोन 6 लिया 2012 या 13 में लिया था, मेरे को एग्जैक्टली याद नहीं है, बट हाँ वो फर्स्ट लिया था, उसके बाद से शुरू हुआ। और अभी ये टी शर्ट थोड़ा प्रिजर्व करके रखा है, बहुत पुराना टी शर्ट है, प्रिजर्व करके रखा है सिर्फ इन स्पेशल ओकेजन्स के लिए। आपको भी रखना पड़ेगा ऐसा ही। ये 20 साल 20 वर्ष। ठीक है, आपको कौन से प्रोडक्ट्स को लेकर ज्यादा क्यूरियोसिटी और यहाँ पे आपने अलग क्या देखा है? अलग ये है एप्पल का, एक तो देखिए सेटअप सेम रहता है, हर स्टोर में इनका एक स्टैंडर्ड सेटअप रहता है जो एक यूनिफॉर्मिटी देता है, और प्रोडक्ट्स बहुत आसानी से आप लोग देख सकते हैं इधर आके। यहाँ पर आपके पास वैरायटी पूरा रहता है, हर कलर का डिस्प्ले रहता है, तो ये बहुत अच्छी चीज़ है। नॉर्मल स्टोर्स पे आपको ये नहीं मिलेगा, आपको 1 मॉडल या 2 ही मॉडल मिलेगा, यहाँ पर आपको हर चीज़ मिलेगी। फिर डेडिकेटेड सर्विस जो है वो बहुत अच्छी है वो। और इसके अलावा एप्पल स्टोर में यहाँ पे जीनियस बार होता है जहाँ पे एप्पल एक्सपर्ट्स आपका सर्विस कर सकते हैं, और यहाँ पे एप्पल ट्रेनिंग्स भी करता है। और सबसे इम्पोर्टेंट बात, यहाँ का एनर्जी अलग होता है। आपने देखा है यहाँ पे जो लोग आते हैं, और ये जो एनर्जी है और ये जो फैंडम है ये सिर्फ एप्पल का है। मैंने अपना पहला एप्पल का प्रोडक्ट 2003 में खरीदा था। वो था एक आई बुक, वो अब आना बंद भी हो चुका है और उसने करीब 10 साल मेरा साथ दिया। ॲपलचे जे ग्राहक असतात ते एकनिष्ठ असतात, बरोबर? म्हणजे ते दुसरीकडे इकडे तिकडे नाही जात, दुसरीकडे नाही जात, कुठेच नाही जात। ब्रँड दूसरा कुछ आप एप्पल छोड़ के ट्राई करते? मैं ट्राई करता हूँ, लेकिन तब भी मेरा फेवरेट एप्पल ही है। और ये मैं एक चीज बोलना चाहूंगा, ये मेरे डिजाइनर जो थे, हमारे फ्रेंड्स थे, पुरुषोत्तम, उन्होंने बनाया है ये डिजाइन स्पेशल। आप थोड़ा सा कोई प्रोडक्ट्स हमको हमारे साथ एक्सप्लोर करेंगे कि क्या यहाँ पे आपको अलग लग रहा है? तुम्ही काय काय या ठिकाणी पाहिलेलं आहे? मी प्रोडक्ट सगळेच बघितले, पण सगळ्यात जास्त आवडलेलं प्रोडक्ट म्हणजे आहे आयपॅड, कारण की त्याचे वापरायला सोपं आहे, म्हणजे वयस्कर लोक वापरू शकतात, यंग जनरेशन वापरू शकते। आणि तुम्ही जर बघितलं तर माझ्याकडे हा 2010 सालचा आयपॅड आहे, जो मी अजून देखील अभ्यासासाठी वापरतो। म्हणजे 15 वर्ष जुनी गोष्ट वापरणं आणि टिकणं या काळात खूप अवघड आहे, आणि ते तुम्हाला फक्त ॲपलच देऊ शकते। आपल्याला काय काय पाहायला मिळेल इथे? तुम्हाला ॲक्सेसरीज पासून फोन्स, मॅकबुक्स, तुम्हाला कव्हर्स पाहिजे असतील तर ते सगळं मिळेल। म्हणजे तुम्हाला इथे असं आल्यावर नैराश्य नाही होणार की ही वस्तू इथे अवेलेबल नाही, आणि जरी नसेल
तरी ते लोक तुम्हाला लगेच अवेलेबल करून देतात. तुम्ही काय घेतलं इथे? मी इकडे आयफोन 16 प्रो मॅक्स घेतला आहे. हे पण हे नवीन स्टोर घेतलं आहे. हे पण खूपच छान एन्व्हायरमेंट आहे. देन पीपल आर ऑल्सो व्हेरी हेल्पिंग हिअर. सो इथं काय लोकांनी येऊन पाहावं, कसं पाहावं? सो बेसिकली हे चौथं आयफोन स्टोअर जे आहे आपल्या पुण्यात जे सुरू झालं आहे. इथे लोकांना वाईड व्हेरायटी ऑफ ॲपल प्रोडक्ट्स भेटतील, जसे की ॲपलचे आयपॅड आहेत, ॲपलचे डेस्कटॉप आहेत, त्याच्यानंतर आयफोन्स आहेत. आणि बेसिकली म्हणजे आता जो 9 सप्टेंबरला ॲपलचा इव्हेंट होणार आहे त्याच्यामध्ये आयफोन 17 ज्याची की मी पण आतुरतेने वाट बघतोय, तो पण येत्या काही दिवसात इथे अवेलेबल होईल. तर सर्व पुणेकरांनी या स्टोअरला व्हिजिट करावा आणि ॲपलचे जे फॅन्स आहेत त्यांच्याकरता स्पेशली इथे भरपूर साऱ्या गोष्टी ॲपलच्या अवेलेबल आहेत. ॲपलचं म्युझिकचे जे पॉड्स आहेत ते सुद्धा अवेलेबल आहे. आय वॉचेस सुद्धा अवेलेबल आहे. ही लहान लहान मुलं या ठिकाणी आलेली आहेत. कुठून आलात तुम्ही? PCMC इंग्लिश मीडियम स्कूल बोप. काय तुम्हाला इथं घ्यायचंय किंवा काय क्युरियोसिटी आहे, काय पाहायचं? आम्ही इथं न्यू प्रॉडक्ट्स आणि ह्या ओपनिंगला आलेलो आहोत. सेम ती जी बोलते. अच्छा, ॲपलचं कोणतं प्रोडक्ट आवडतं? टॅब्स. कोणतं? हो, शाळेमध्ये आम्हाला देतात वापरायला. अच्छा. आयपॅड्स वापरला. तर आपण पाहतो आहोत खूप मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी या ग्राहकांची पाहायला मिळते आहे. आणि ॲपल स्टोअरला मिळणारा हा प्रतिसाद, ॲपल स्टोअर जे आहे ते किती या ठिकाणी लोक या ॲपल स्टोअरची वाट पाहत होते हे सांगणार आहे. आतमध्ये ही जी लोकांची गर्दी आहे तशीच गर्दी आपल्याला बाहेर वेटिंगच्या रूपात पाहायला मिळते आहे. जी लोक वेट करतायत, आप वेट कर रहे हैं, आतमध्ये जाण्याची तुम्हाला काय घ्यायचंय? आतमध्ये तुम्हाला He's an Apple employee. I'm an Apple designer. So I've just come to see the store. तुम्ही आतमध्ये जाण्यासाठी वाट पाहत आहात, तर काय क्युरियोसिटी आतमध्ये जाऊन काय घ्यायचंय तुम्हाला? पुण्यात पहिल्यांदाच हे ॲपलचं स्टोअर बनतंय आणि आम्हाला आयपॅड बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता. सो आम्ही आज जाऊन तेच चेक करणार आहे की इथे प्राइसेस कशा आहेत आणि स्टोअर बघणार आहे, न्यू स्टोअर. तुला काय घ्यायचंय? सो जैसे ये पुणे का पहला एप्पल स्टोर है एंड एप्पल प्रोडक्ट्स फॉर एग्जांपल यूज करते हैं फॉर स्टूडेंट्स, बहुत ज़रूरत पड़ती है हमें. सो वी आर एक्सपीरियंसिंग दैट. आप क्या लेने आई है? हम लोग MIT यूनिवर्सिटी से स्विफ्ट कोडिंग क्लब से है. सो हम एक्सप्लोर करने और सीखने आए हैं. यस. लेकिन ये एप्पल के जो प्रोडक्ट्स है वो तो बाकी स्टोर्स में भी मिलते हैं, नॉर्मल स्टोर्स में. तो ये स्टोर जो है इसको लेकर इतनी क्यूरियोसिटी? हमें ओपनिंग देखने के लिए और जानने के लिए, इसलिए वे हियर. नमस्कार. काय इथे तुला वेगळेपण वाटतंय या स्टोअरमध्ये? ॲपलचं पहिलं ऑफिशियल स्टोअर उघडतं आहे पुण्यामध्ये, तर ती ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही ॲक्च्युली MIT युनिव्हर्सिटीमधनं आलो आहे, आमचा स्विफ्ट कोडिंग क्लबमधनं. तर पहिलं स्टोअर उघडतं आहे ॲपलचं ऑफिशियल जे आहे, त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो म्हणून आलो. तर ॲपल हे न्यू वर्ल्ड ऑर्डरमध्ये, नव्या जगामध्ये एक परवलीचा शब्द बनलेला आहे. आणि या ॲपलच्या माध्यमातून जे नवीन तंत्रज्ञान सगळ्यांना, जगभरातील मानवाला जे उपलब्ध होतं ते पुणेकरांना देखील अगदी पहिल्या क्षणापासून या ॲपल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे. देशातलं चौथं ॲपल स्टोअर पुण्यात सुरू झालेलं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.